नमस्कार. आज जो विषय मी विषयावर मी जो बोलणार आहे, तो आहे कदंब साम्राज्य आणि आणि त्याचा उदय. अ, मी मूळ गोव्यातला असल्यामुळे माफ कर तुम्ही माझ्या मराठीसाठी जरा माझी मराठी जरा समजून घ्या. कारण तेवढं तरबेज मी मराठीत नाही आहे. तरीसुद्धा मी प्रयत्न करेल आणि कदंब साम्राज्यावर जेवढं काही आम्हाला आढळतंय, त्याच्यावर मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमचे जे कमेंट्स असतील ते मला जरूर कळवा आणि मी त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार.
ऑडिओ तर फुलच आहे. तर मायक्रोफोन पण टेस्ट होतोय. हो, दोन्ही टेस्ट होत आहेत. एक मिनिट, एक मिनिट हा, एक मिनिट. आता बघा. आता आला. हा हा. ओके, म्हणजे स्क्रीन शेअरला आवाज येत नाही का? बरं, चेक करतो मी. जरा चेक करा तुम्ही स्क्रीन शेअरला आता आवाज येतोय का? आला. आता आता पीपीटी ऑन केली मी आणि कॅमेरा पण ऑन आहे. पीपीटी दिसते. आला का? आला. पीपीटी दिसते तुम्हाला? ओके. कदंबास बाय डॉक्टर रोहित फळगावकर ऐकूला येतं? हम्म. स्क्रीनशॉट. बरं, ओके. मी पुन्हा चालू करतो. ओके, बरं. नमस्कार. काही टेक्निकल कारणामुळे आवाज आणि नेटवर्क ह्याचा जो ताळमेळ जो आहे तो बसायला पाहिजे. नाहीतर हे प्रॉब्लेम्स येत राहतात. वेबिनार्समध्ये हा एक निगेटिव्ह पॉइंट असतो. एनिवे, मी कदंब, कदंब साम्राज्य, त्यांची राजवट आणि त्यांचा उदय आणि विस्तार याच्यावर आज बोलणार आहे. आणि मी मूळ गोव्यातला असल्यामुळे माझी मराठी जरा तुम्ही समजून घ्यावी, कारण मी मराठी तसा तरवेज नाहीये. एनिवे, कदम साम्राज्याचे जे पाळस किंवा मुळं आम्ही ज्याला म्हणतो, रूट्स जे आम्ही म्हणतो, ते सगळे जे राजे होते किंवा त्यांची जे सगळे डायनेस्टीज किंवा ब्रांचेस होती त्या डायनेस्टीची, ती सगळी ब्रांचेस आम्हाला बनवासी नावाच्या एका छोट्याशा गावाकडे घेऊन जात आहेत. म्हणजे प्रत्येक त्यांची शाखा जी होती, ती प्रत्येक शाखा आणि त्यांचे किंग्स यांचे सगळे इन्स्क्रिप्शन जे आहेत ते स्वतःला बनवासीपुराधीश्वर असे म्हणून मिरवायचे. आणि ही बनवासी, आता जो सध्याचा जो गाव आहे तो एकदम छोटासा गाव आहे. आणि ह्या बनवासीकडे आम्हाला उल्लेख कसा काय मिळतो आणि अर्लिएस्ट स्टोन इन्स्क्रिप्शन आम्हाला कुठलं मिळतं हे आम्ही बघूया आता. अर्लिएस्ट पिलर इन्स्क्रिप्शन जे आहे, जे कदम साम्राज्याबद्दल आम्हाला सांगतं, ते तालगुंडा नावाच्या शिमोगा डिस्ट्रिक्टमध्ये मिळतं. आणि तालगुंडा जो गाव आहे तो शिकारीपूर नावाच्या एका तालुक्यामध्ये आहे.
आणि जवळजवळ 4थ्या शतकातलं हे इन्स्क्रिप्शन मानलं जातं. आणि इन्स्क्रिप्शन एका स्तंभावर कोरलेलं आहे आणि तो स्तंभ जो आहे म्हणजे तो पिलर जो आहे तो प्राणवेश्वर नावाच्या मंदिराच्या प्रांगणात आहे. आणि ह्या स्तंभावर काय उल्लेख सापडतो की मयूर शर्म किंवा मुकण्णा किंवा त्याला मयूर वर्म असं 2-3 त्याला रेफरन्सेस दिलेले आहेत. हा त्या साम्राज्याचा फाउंडर आहे. आणि प्रत्येक शाखा किंवा प्रत्येक ब्रांच जी पुढे विस्तारित गेली किंवा पुढे डेव्हलप होत गेली ते सगळे ह्या माणसाकडे आपला संबंध सांगतात. आणि मयूर शर्मा किंवा तो मुकण्णा, हे मुकण्णा हे बहुतेक कानडी नाव असावं. अण्णा म्हणजे मोठा आणि मुकण्णा म्हणजे मुख्य, असं काहीतरी त्याचा संबंध असावा. आणि मयूर वर्म जे थोडंसं त्याला जरा त्याचे जरा संस्कृतीकरण आम्हाला इथं दिसतंय. तो दंडनायक म्हणून त्याचा उल्लेख सापडतो ह्या पिलर इन्स्क्रिप्शनवर. आणि पल्लव राजांचा तो दंडनायक होता आणि त्याला कार्तिकेचा आशीर्वाद होता, असं ह्या पिलर इन्स्क्रिप्शनवर आम्हाला सापडतं. तसंच असंही सापडतं की त्या मयूर शर्मने 18 अश्वमेध यज्ञ केले. तर ह्यावरनं आम्हाला एक कळतं की यज्ञ जो म्हणजे प्राचीन भारतात जो जास्ती अश्वमेध यज्ञ करायचा त्याला मोठं म्हणजे रॉयल तो माणूस असा समजायचं. तसं ह्याचा 18 अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख सापडतो. स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय ते प्राणवेश्वराचं मंदिर आहे. मी जेव्हा तिथे गेलेलो तेव्हा त्यांचं रेस्टोरेशन चालू होतं. एकदम मोडकळीस आलेलं हे मंदिर. आणि हा तो स्तंभलेख किंवा पिलर इन्स्क्रिप्शन 4थ्या शतकातला आहे. म्हणजे तुम्हाला ब्राह्मी कॅरेक्टर्स त्याच्यावर स्पष्ट दिसतात. आणि मयूर शर्माचा उल्लेख ह्याच पिलर इन्स्क्रिप्शनवर मिळतो. तसंच तो मयूर शर्मा जो आहे तो आपला रिलेशन त्या बनवासीकडे लावतोय. आणि हे पिलर इन्स्क्रिप्शन जे आहे ते त्याच्या ग्रेट ग्रँडसन म्हणजे मयूर शर्मा त्याचा पंटू असावा, काकुष्तवर्म नावाच्या राजाने कोरलेलं होतं त्याच्या आज्ञेनुसार. आता कदंब हे नाव कसं आलं ह्याला कित्येक वर्जन्स इतिहासकार देतात. म्हणजे कसं आहे की हे जे आता मी जा उल्लेख केला तो त्याला इतिहासकार अर्ली कदंबाज म्हणतात. आणि मग त्यांच्या अनेक शाखा होत गेल्या, म्हणजे ब्रांचेस होत गेल्या. गोवा कदंब, हानगल कदंब हे सगळे त्यांचे वेगवेगळे शाखा होते. हे सगळे शाखा जे आहेत ते आपल्या म्हणजे आपल्या फॅमिलीचं नाव कदंब कसं काय आलं हे एक दोन ओळीत देतात आणि त्या ताम्रपट किंवा शिलालेख त्यांचा सुरू होतो. खूप इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे मयूर शर्म किंवा तो मुकण्णा किंवा मयूर वर्म एक वर्जन सांगतो आम्हाला की तो ब्राह्मण होता आणि त्याने त्या माणसाने वेद पठण केलेले आणि तो मानव्य गोत्राचा होता. हे एक वर्जन झालं. एक त्याचं हे. दुसरं अजून एक वर्जन आहे की मयूर शर्मा किंवा तो मुकण्णा ह्याने आपल्या घराच्या बाहेर एक कदंबाचं झाड लावलेलं म्हणून त्या फॅमिलीला किंवा त्या कुळाला कदंब म्हणून नाव पडलं. हे दुसरं झालं. तिसरं अजून एक वर्जन आम्हाला सापडतं आणि ते वर्जन म्हणजे त्रिलोचन कदंब असं एक तो फाउंडरचं नाव येतो. म्हणजे तो मयूर शर्माच असावा बहुतेक. आणि हा त्रिलोचन कदंब जो आहे तो म्हणजे शिवाच्या घामाच्या थेंबापासून जन्माला आलेला होता. म्हणजे तो शिवाचा जो घाम होता त्याचा थेंब खाली पडला आणि तो कदम झाडाच्या खाली पडला आणि तो त्रिलोचन कदम उदयास आला. अजून एक आम्हाला लेजंड मिळतो की तो मयूर वर्म हा रुद्र आणि पृथ्वीचा मुलगा होता आणि तो कदम झाडाच्या खाली जन्माला आलेला. आता तुम्ही जर बघितलं की हे सगळे म्हणजे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. स्वतःला एखादं म्हणजे राजघराणा म्हणून घेण्यासाठी किंवा वर्चस्व दाखवण्यासाठी आपला संबंध देवाकडे किंवा ह्या कदंब झाडाकडे जोडून त्याचं नाव घेणं हे पूर्वीच्या काळात खूपच कॉमन होतं. आता नौकलिया कदंब नाव, आता हे कदंब झाड कोणतं म्हणजे आम्हाला असं एक इतिहासकार असंही म्हणतात की कृष्णाकडे जे झाड संबंधित आहे ते त्यालाही कदंबच म्हणतात. पण खूपशा इतिहासकारांचा असा संबंध आहे की हा जो कदंबाचा झाड आहे, ह्या जे कदंबाच्या झाडाचा उल्लेख केला जातो त्याचं बॉटॅनिकल नाव नौक्लिया कदंब आहे. आणि तो सहजा ह्या पट्टीवर म्हणजे या एरियामध्ये म्हणजे शिरसी, कारवार, गोवा
आणि तो भाग जो आहे समुद्र किनाऱ्याचा भाग, कोस्टल बेल्ट किंवा आतला भाग, ह्या भागावर हे झाड सहज होतं. हे तुम्हाला पिक्चर दाखवतो. हे कदंबाचं झाड, आणि हे झाड फक्त पावसात ह्याला फुलं येतात आणि याची पानं रुंद असतात आणि जाड असतात आणि फुलं एक दिवसच टिकतात आणि मग ती म्हणजे कुजतात. तर ह्या झाडापासून त्याला नाव म्हणजे त्या साम्राज्याला नाव पडलेलं आहे. आता हे अर्ली कदम जे आम्ही त्याचा जो उल्लेख करतात की अर्ली म्हणजे कोणते, ते कदंब शिवमोगा तालुका, जे मी आता उल्लेख केलेला आहे, तालगुंडा या गावात उदयास आले आणि आपला जो संबंध जो आहे तो बनवासीकडे ते आणून ठेवतात. बनवासी जो गाव आहे तो उत्तर कन्नडा जिल्ह्यात आहे, डिस्ट्रिक्टमध्ये आहे, आणि हा शिवमोगा डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि ह्या संपूर्ण भागात आम्हाला हे लोकल इंडिजिनस झाड मिळतं कदंबाचं. आणि इंग्रजीत लिहिताना बहुतेक ह्या साम्राज्याला कदंबा 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 म्हणून प्रचलित झालेला आहे. तर एक मी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हे कदंबा नसून याचा उल्लेख कदंबच व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या प्रत्येक शिलालेखात किंवा प्रत्येक शासनात ते कदंब असेच लिहितात. तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल की त्या कदंब असं आहे. हे नागरी इन्स्क्रिप्शन आहे. इथं खानापूर तालुक्यात, बेळगावच्या खानापूर तालुक्यात आहे सापडलेलं, आणि ह्याच्यावर त्याने हा स्वतःचा उल्लेख कदंब साम्राज्य असंच केलेला आहे. तर बनवासीचं पुढे काय झालं म्हणजे तालगुंडावरनं जे आम्हाला रेफरन्सेस मिळतात बनवासीचे, ते बनवासीचे पुढे त्याचा विस्तार कसा काय झाला, त्याचा रायज आणि फॉल आम्ही बघूया. ऍक्च्युली बनवासी जो गाव आहे तो एकदम छोटा गाव आहे, शिरसी गावाच्या साईडला, बाजूला, आणि उत्तर कन्नडा जिल्ह्यात तो येतो. आणि ह्याला अनेक रेफरन्सेस मिळतात, म्हणजे राष्ट्रकूट इन्स्क्रिप्शन मध्ये सुद्धा ह्याला रेफरन्सेस मिळतात, आणि वैजयंती नावाचा हा रेफरन्स मिळतो. तर हिस्टोरियन्स म्हणतात, इतिहासकार म्हणतात की वैजयंती म्हणजेच बनवासी. बनवासीचा जसा विस्तार होत गेला तसा एका रेकॉर्डमध्ये आम्हाला सापडतो की चालुक्यन राजा पुलकेशी दुसरा याने त्याच्यावर हे केलं आणि तो आपल्या अधिपत्याखाली आणला. नंतर 8व्या शतकात राष्ट्रकूटाने पुन्हा बनवासीवर आक्रमण करून आपल्या अधिपत्याखाली ते बनवासी आणले. आणि तेव्हापासून म्हणजे असं एक कन्क्लुजन काढलं जातं की तेव्हापासून बनवासी 12,000 अशी रचना केली गेली. आता बनवासी 12,000 किंवा बनवासी 12,000 नेमकं काय होतं हे कळायला जरा आज कठीण आहे, कारण बहुतेक बनवासी आणि त्याच्या आजूबाजूचे गाव हे बनवासी 12,000 किंगडम असावं, त्यांचं साम्राज्य असावं. राष्ट्रकूटापासून एक तैल नावाचा एक राजा होता, बनवासीतला तो राजा होता. त्या तैल नावाच्या राजाने राष्ट्रकूटापासून बनवासी घेतली आणि पुढे हानगल आणि बनवासी हे ही दोन्ही गाव जोडले आणि स्वतःची एक वेगळी शाखा निर्माण केली, आणि त्याला आज इतिहासकार हानगल कदंब असे म्हणतात. आणि हे त्यांचे मेजर डायनेस्टीज झाले. मग म्हणजे बनवासी कदंब तुम्हाला वर दिसून येतो, त्याच्या खाली हानगल कदंब, आणि दुसरी शाखा, मेजर शाखा जी आहे ती गोवा कदंब. म्हणजे हानगल कदंब आणि गोवा कदंब हे त्यांचे मेजर शाखाज आहेत. त्याच्यानंतर मायनर शाखाज पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण जरा लोकेट करूया हे हानगल कदंब कुठे आहेत, हानगल गाव कुठे आहे. तो हानगल गाव हा कर्नाटकातला हावेरी जिल्ह्यातला गाव आहे, आणि गोवा जो आहे तो आम्हाला माहिती आहे. आणि हे सगळा जो बेल्ट जो आम्हाला दिसतो स्क्रीनवर, मी जो हायलाइट केलेला आहे, तो एंटायर बेल्ट त्यांनी एक केला, राष्ट्रकूटापासून त्याने घेतला आणि एक किंगडम किंवा एक साम्राज्य बनवलं, हानगल वेगळं आणि गोवा वेगळं. आता त्याचे अजून मायनर ब्रांचेसचा अनेक जण उल्लेख करतात, म्हणजे हे मेजर झाले आणि आता मायनर ब्रांचेस होते, म्हणजे बारीक लहान शाखा जे होत्या ते म्हणजे बायलनाड कदंब, बेळूर कदंब, बंकापुरा कदंब, उच्चंगी कदंब, नागरखंड कदंब आणि कलिंग कदंब. आता बायलनाड जो कदंब जो आम्हाला जो उल्लेख मिळतो
आता हे सगळे जे कदंब जे आहेत, ही जी नावं जी दिलेली आहेत म्हणजे हानगल किंवा गोवा किंवा बायलनाड, बेळूर, बंकापूर, उचंगी कदंब, नागरखंड कदंब, ही नावं त्यांनी स्वतःला दिलेली नाही आहेत. आम्ही हे अगोदर क्लिअर करायला पाहिजे. ही नावं इतिहासकारांनी दिलेली आहेत. म्हणजे ही सगळी वेगळी-वेगळी जी नावं जी आहेत ती त्या-त्या ह्याच्यावर म्हणजे गावात सापडलेले ताम्रपट आणि शिलालेखावर आधारित आहेत. म्हणजे गोव्यात जे ताम्रपट आणि शिलालेख सापडले आणि त्याच्यात जी आम्हाला लिनिएज मिळते, म्हणजे एकंदरीत त्यांचा जो आम्हाला डायनेस्टी जो मिळतो, लिंक जो मिळतो, त्यावर त्याने गोवा कदम म्हणून नाव ठेवलेलं आहे. स्वतः त्याने स्वतः ह्या राजाने किंवा या डायनेस्टीने असं आपल्याला म्हणून कधी म्हटलेलं नाहीये, की आम्ही गोवा कदंब आहोत किंवा आम्ही बेळूर कदंब आहोत. तर एक नकाशावर हे लोकेट करण्याचा आम्ही प्रयत्न करूया. बंकापूर कदंब जे आहेत, ते हावेरी जिल्ह्यात आहे. तसेच नागरखंड कदंब जे आहेत, ते बनवासीच्या आजूबाजूलाच कुठेतरी असावे. कारण बनवासीच्या आजूबाजूला एक 4-5 गावात ह्या 4-5 राजांचा उल्लेख मिळतो. असा शिलालेख आणि ताम्रपटाच्या स्वरूपात. तसंच उच्चंगी कदंब बळ्ळारी जिल्ह्यात सापडतात, त्यांचा रेफरन्स. आणि बेळूर कदंब हासन जिल्ह्यात सापडतात. म्हणजे चक्क हे बेळूर कदंब जे आहेत त्यांचं काही रेफरन्सेस होयसळ राजघराण्याकडे पण आम्हाला मिळतो. म्हणजे त्या त्या लोकांकडे हे त्यांचे मांडलिक होते, फ्युडेटरीज होते असे मिळतो. आणि म्हैसूर जिल्ह्यात आम्हाला बायलनाड कदमचा रेफरन्स मिळतो. एक आम्ही समजून घ्यायला पाहिजे, की हे सगळे जे कदंब जे आहेत, ते आम्हाला कदंब म्हणून कसे ओळखायला मिळतात. कारण एक तर त्यांच्या शिलालेखात कदंब म्हणून उल्लेख केलेला असतो आणि दुसरा म्हणजे महत्वाचं जे मी पूर्वी सांगितलेलं आहे, ते म्हणजे सगळेजण आपल्याला बनवासी पुराधीश्वर म्हणून मिरवतात. म्हणजे सगळेजण आपल्याला उपाधी देतात प्रत्येक राजा, की ते बनवासी पुराधीश्वर होते. एकच कदंब मायनर डायनॅस्टी जी आम्हाला मिळते, ती कलिंगमध्ये मिळते. त्यांना म्हणजे जॉर्ज मोरायसने चक्क कलिंग कदंब असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात, की ओडिसा आज म्हणजे पूर्वीचं कलिंग, तिथं एक छोटासा गाव आहे आणि त्या गावात कदंबांचे 4-5 शिलालेख मिळालेले आहेत. आणि ह्या शिलालेखात पुन्हा ते स्वतःला कदंब म्हणून मिरवतात आणि ते आपलं अफिलिएशन जे आहे ते बनवासीकडे देतात. तर हे सगळे जे बाकीची शाखा जे आहेत त्या कर्नाटकातच आढळतात. पण एकच अशी शाखा आहे, ती आम्हाला ओडिसामध्ये म्हणजे ईस्ट कोस्टमध्ये मिळते. आता ती कशी तिथं निर्माण झाली किंवा ते कसे गेले, बहुतेक ते लहान वॉरियर्स किंवा ऑफिसर्स असावेत आणि ते तिथं सेटल होऊन त्या राजाच्या अधिपत्याखाली त्यांनी छोटंसं आपलं काय किंगडम म्हणूया किंवा राजघराणं स्थापन केलं असावं, असा एक तर्क काढू शकतो. आता हानगल कदम विषयी जवळजवळ 10व्या शतकात आम्हाला रेफरन्स मिळतो हानगल कदंबांचा. हावेरी डिस्ट्रिक्टचा तो पार्ट आहे हानगल आणि ह्या गावाला हानुगल म्हणून उल्लेख केला जातो. तिथं तारकेश्वराचं एक सुंदरसं मंदिर आहे आणि या मंदिराचं जर एकंदरीत तरी तुम्ही रचना जर बघितली तर खूप आर्ट अँड खूप वेगळ्या डायनेस्टीचं आर्ट ह्याच्यावर आम्हाला दिसून येतं. ते मी नंतर डिस्कस करणार आहे तुमच्याकडे. तर हे आहे हानगल कदंब आणि तिथं आढळलेलं तारकेश्वराचं मंदिर. आता दुसऱ्या मोठ्या शाखाकडे आम्ही वळूया, गोवा कदंब. 960 साली 960 सीई ते 1300 पर्यंत आम्हाला त्यांचा उल्लेख मिळतो. आता ह्या सगळ्या कदंबात गोवा कदंब आम्हाला जास्ती म्हणजे क्युरिओसिटी किंवा स्टडी करण्यासाठी त्याचा म्हणजे आम्हाला जास्ती खोला डेप्थने स्टडी करायची गरज आहे. आणि त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे की हे जे राज्य जे आहे गोवा कदंबाच्या अधिपत्याखाली आलेलं राज्य जे आहे ते वेळुग्रामे म्हणजे बेळगावी, आताची सध्या बेळगाव जे आम्ही म्हणतो, गोवा आणि बनवासी पर्यंत ते पूर्ण पट्टी त्यांच्या अधिपत्याखाली होती. म्हणजे मी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला, हायलाइट करतोय, की आजचा गोवा, तसंच बेळगावी, गोपक किंवा गोवे ते म्हणायचे पूर्वी त्याला,
आणि बनवासी हा संपूर्ण भाग एक एक वंशाच्या खाली आला आणि त्याला गोवा कदंब असा उल्लेख केला, त्याचा उल्लेख गोवा कदंब असा केला जातो. आता त्यांचं राज्य तसंच विभाजित होतं. म्हणजे त्यांनी पण 3-4 त्याचे बहुतेक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी हे केलं गेलं असावं. हळशीला 12,000, हळशी 12,000, कोंकण 900 असं त्यांनी वेगवेगळी नावं त्याला देऊन त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन ते करत होते. आणि गोव्यावर असं सांगितलं जातं, की ही ऑफकोर्स एक आख्यायिका आहे, की मामुरी नावाच्या एका चिफ्टनला, म्हणजे तो बहुतेक शिलहारचा राजा होता किंवा शिलहारचा कोणतरी तो चिफ्टन असावा. पण फोकलोरमध्ये आम्हाला कथेत आम्हाला सापडतं, की हे मामुरीला त्याने मारून कदंबाने स्वतः इथं राज्य केलं. आणि गोव्याचा फाउंडर जो आहे, तो फर्स्ट उल्लेख जो आम्हाला मिळतो, तो सष्टदेव पहिला असा त्याचं नाव आम्हाला मिळतो आणि कंठकाचार्य असंही त्याचा उल्लेख मिळतो. त्यांचं कॅपिटल जी होती, म्हणजे राजधानी जी होती, ती इथली गोव्याच्या साष्टी तालुक्यात चंद्रपूर नावाचा गाव होता. ते त्यांचं कॅपिटल होतं. आणि कुशावती नदीच्या काठी तो चंद्रपूर नावाचा गाव होता. सध्याच्या काळात त्या चंद्रपूरचं रूपांतर चांदर ह्याच्यात झालेलं आहे. म्हणजे चंद्रपूरला आता सध्या चांदर म्हणतात. काय काय तिथं आम्हाला आढळतं, हे म्हणजे तिथं जे आढळलेले जे अवशेष जे आहेत, त्यावरनं आम्हाला कळतं की हा चांदर 100% त्या कदंबांचं कॅपिटल असावं, उल्लेख झालेला. तिथं एक मड फोर्टिफिकेशन आम्हाला मिळतं. म्हणजे मातीचा कोट असा पूर्णपणे मिळतो. तुम्हाला दिसून येईल इथं पिक्चर. येलो इथं एक बेल्ट जो मी दाखवतोय, गुगल इमेज आहे ही. हा पूर्णपणे मातीचा कोट होता, फोर्ट होतं. आणि आतमध्ये तुम्ही जर इथं गेलात तर प्रत्येक जे गावात जे लहान लहान छोटे छोटे वाडे म्हणतो आम्ही, सेक्शन जे म्हणतो, त्या तिथं तुम्हाला प्रत्येक ह्याच्या त्यांची दंतकथा ऐकायला मिळेल. आणि ही जी ग्रीन जी तुम्हाला दिसते, ती कुशावती नदी आहे. तर या कुशावती नदीच्या काठी हा संपूर्ण भाग त्यांची राजधानी होती. आणि हा जो मातीचा कोट आहे त्याचे अवशेष अजूनही सापडतात. आणि तुम्हाला इथं पिक्चर दिसून येईल मातीच्या कोठाचं. इथं ब्रिक्स म्हणजे विटा आणि माती हे करून हे फोर्टिफिकेशन त्यांनी संपूर्ण असं बांधलेलं होतं. तसंच तिथं एक मंदिराचा एक कॉम्प्लेक्स आम्हाला आढळतो. मंदिराचा सुपरस्ट्रक्चर आम्हाला मिळत नाहीये, पण प्लिंथ आणि त्याचं खालचं फाउंडेशन आम्हाला मिळतं. ब्रिक स्ट्रक्चर आढळतंय. आणि हा मोठा नंदी तिथं आढळतोय. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, इथं एक दंतकथा प्रचलित आहे, की ते सांगतात की जेव्हा मुस्लिम इन्व्हेजन झालं, अल्लाउद्दीन खिल्जीची घुरी म्हणजे अटॅक झाला, मुस्लिम इन्व्हेजन झालं, तेव्हा त्यांना वाटलं की नंदीत बहुतेक खूप सोनं किंवा ट्रेजर असावं. तर त्यांनी त्याचं डोकं छाटलं, मग शेपूट छाटलं, मग पाय छाटला आणि शेवटी काही मिळेना, मग त्या नंदीला पीठापासून वेगळं केलं. तर ही एक अशा दंतकथा ह्या आजूबाजूच्या गावात लोक सांगतात. आणि त्याच्यावरून आम्हाला त्याचं इन्फ्लुएन्स कळतो. अजून एक ह्या चांदरमध्ये किंवा चंद्रपूरमध्ये एक विशिष्ट प्रकारचं कल्चर आम्हाला दिसून येतं. आज जी इथं मंडळी जी आहेत, गाव जो आहे, तो पूर्णपणे ख्रिस्ती समाज इथं आहे. म्हणजे ते स्वतःला क्षत्रिय ख्रिश्चन म्हणून घेतात. आणि ते कार्निवलच्या रात्री एक लोकनृत्य प्रकार करतात. आणि ते लोकनृत्य करताना स्वतःला त्या लोकगीतात आपल्या वेगवेगळे कदम राजांची नावे, म्हणजे कामदेव किंवा त्याच्या पुढे जो विजयनगर राजे जे आलेत म्हणजे हरिहर, ह्यांचं ते म्हणजे ठोसपणाने ह्या लोकनृत्यात आणि लोकगीतात उल्लेख करतात. ख्रिस्ती असून सुद्धा हिंदूसारखा त्यांचा पेहराव असतो, धोतर नेसतात. आणि कसं हा कामदेव आला आणि त्याने ते कदम साम्राज्याचं पूर्णपणे चंद्रपुराचा ऱ्हास केला.
आणि रास जो मुसलमान राजा जे रास करत होते, अटॅक करत होते, कसा हा कामदेव आला आणि कसं त्यांना अडवलं, हे सगळे एक प्रकारची आम्ही त्याला लोकगीत म्हणूया. ही लोकगीत ही मंडळी त्या लोकनृत्यातून करतात. आणि तुम्ही इथं बघू शकतात की ते ख्रिस्ती असून सुद्धा त्या दिवशी कार्निवलच्या दिवशी हिंदूसारखा त्यांचा पेहरावा असतो. म्हणजे एकदम धोती आणि त्यांना कपाळावर नाम वगैरे लावून हे मुसळ नृत्य नावाचा हा प्रकार आहे. आता मुसळ म्हणजे कोकणीत उखळ, आणि ह्या हातात अशा डमी उखळी घेऊन, या खऱ्या नाही, त्या बांबूच्या आता त्याने बनवलेल्या आहेत, पण या अशा उखळीसारख्या हे प्रॉप्स घेऊन ही लोक प्रत्येक घरात जातात आणि हे लोकनृत्य करतात. तर हे चांदरचं हे एक स्पेशालिटी आहे. गोवा कदंब साम्राज्य होतं ते, त्याचे स्पेशल फीचर्स काय होते, म्हणजे का म्हणून ह्याला आम्ही जास्ती महत्व द्यायला पाहिजे. एक म्हणजे ही एकुलती एक अशी डायनेस्टी जी आहे वेस्ट कोस्टवर, ज्याच्या अंडर म्हणजे त्याच्या कंट्रोल खाली पूर्णपणे कोस्टल बेल्ट आलेला. त्यांना कोस्टल बेल्ट, जमीन म्हणजे आणि नद्या, असं त्यांचं टोपोग्राफी होती. म्हणजे त्यांचं जे राज्य होतं ते 3 प्रकारच्या जॉग्राफिकल लोकेशन मध्ये विभाजित झालेलं होतं. एक म्हणजे कोस्टल बेल्ट म्हणजे गोवा, दुसरं म्हणजे जमीन पूर्णपणे, तिथं नदी नव्हती, तिथं समुद्र नव्हता, तो म्हणजे बेळगाव, आणि तिसरं म्हणजे नद्या, जे शिरसी किंवा पुढे जे एकंदरीत खूप नद्या लागतात, असे 3 प्रकारच्या जॉग्राफिकल लोकेशन मध्ये विभाजित त्यांचं किंगडम होतं. आणि असंही म्हणता येतं की हे वन ऑफ द फ्यू डायनेस्टीज आहेत ज्याच्यात पूर्णपणे गुजरात ते कारवार पर्यंत ह्यांचे शिलालेख सापडतात. गुजरातमध्ये एक गणदेवी नावाचं एक गाव आहे, त्याच्यात कदम राजांचा शिलालेख सापडतो. तिथं त्याने एक मार्केट बांधलेलं छोटस असा एक उल्लेख सापडतो. आणि अशी वेगवेगळी जॉग्राफिकल लोकेशन्स असल्यामुळे ह्या लोकांनी त्या लोकेशन्सकडे स्वतःला अकस्टम करून घेतलं. ही त्यांची खासियत आहे. म्हणजे टोपोग्राफी वेगळी, क्लायमेट वेगळं, आणि त्यामुळे बिल्डिंग मटेरियल जे होते ते पण वेगळे होते. म्हणजे गोव्यात जे बिल्डिंग कोस्टल बेल्टवर जे त्यांना बिल्डिंग मटेरियल्स मिळतात, म्हणजे उदाहरणार्थ जांबा दगड किंवा त्याला आम्ही चिरा म्हणतो, तो एकदम नरम असतो, त्याच्यावर कार्विंग्स होत नाही. आणि तुम्ही पुढे जर गेलात, बेळगावमध्ये गेलात, तर तिथं हा चिरा सापडत नाहीये, तिथं टणक सिस्ट स्टोन सापडतो. तसंच हवामान वेगळं. तर हे सगळं कन्सिडर करून ह्या लोकांनी 10वे शतक ते 14वे शतक जवळजवळ 400 वर्षपर्यंत ह्या पट्टीवर राज्य केलं. आणि ते सुद्धा अनेक म्हणजे साम्राज्यांना तोंड देऊन, मोठी मोठी साम्राज्य आली, त्यांना सुद्धा तोंड देऊन ह्यांनी तो पूर्णपणे हा पट्टा टिकून ठेवला. म्हणून ह्याचे जरा जे रिमेन्स किंवा स्टडी ऑफ गोवा कदम ब्रांच हे जरा एका वेगळ्या नजरेने करावं लागतं. आणि गोव्याला त्यांनी गोपक नावाच्या एका शहरावर, म्हणजे गोवा जो आता सध्या आम्ही म्हणतो, त्या शहराला गोपक असे ते म्हणायचे. सुरुवातीला चंद्रपूरहून त्यांनी राज्य केलं. आणि तिथं एक तुम्ही बघू शकतात, सालसेत तालुक्याचा हा चंद्रपूर राज्य आहे, हे राज्य आहे, राजधानी होती त्यांची, कॅपिटल होती. आणि पुढे ही चंद्रपूर त्यांनी उत्तर गोव्यात शिफ्ट केली. हे ग्रीन जे तुम्हाला दिसतंय ते नॉर्थ गोवा आहे, आणि रेड जो दिसतोय तो साऊथ गोवा आहे. गोव्याला 2 डिस्ट्रिक्ट आहेत सध्या. आणि सालसेत म्हणजे साष्टी तालुक्यातनं चंद्रपूर जो त्यांची ओरिजिनल राजधानी होती, ती त्यांनी नॉर्थ गोवामध्ये तिसवाडी तालुक्यात त्यांनी शिफ्ट केली. आता हे शिफ्टिंग का त्यांना करावं लागलं, हे जरा समजून घेण्यासाठी आम्ही जरा त्या एरियाची जॉग्राफिकल लोकेशन स्टडी करणं अत्यंत गरजेचं आहे. आता चंद्रपूरच्या काठी जी कुशावती नदी होती, ज्या नदीतनं त्यांचं ट्रेड होत होतं, म्हणजे सगळ्या होड्या वगैरे आत येत होत्या, ती नदी सिल्ट व्हायला लागली, म्हणजे त्या नदीला गाळ यायला लागला. आणि या गाळ जो येत होता त्यामुळे त्या नदीत
मोठी होडी आणणं कठीण झालं आणि एक तर्क असा काढला जातो की म्हणून ह्या लोकांनी अ, अशा जागेवर शिफ्ट केलं की जिथं संपूर्णपणे त्यांना समुद्र मिळू शकतो. आता हा जो भाग आहे उत्तर गोव्याचा, अ, तुम्ही जर रेड जो मी हायलाइट केलेला भाग आहे, तो त्यांनी तिथं एक पोर्ट बांधला म्हणजे पट्टण बांधलं आणि म्हणून या शहराला त्याने गोपक पट्टण असा उल्लेख आम्हाला अनेक अ, ताम्रपटात किंवा शिलालेखात सापडतो. आणि तुम्ही बघू शकता एकंदरीत याचं लोकेशन जे आहे ते अरेबियन सी आणि नद्या जिथं मिळतात, जुवारी नदी जी आहे, त्याच्या एकदम तोंडावर आहे आणि त्यामुळे त्यांना ट्रेड करण्यासाठी हे लोकेशन उपयुक्त होतं, जे चंद्रपूरला त्यांना मिळत नव्हतं. आणि हे गोपकपट्टण चा उल्लेख अनेक ताम्रपटात, अनेक शिलालेखात सापडतो. असा एक उल्लेख सापडतो की या गोपकपट्टण शहरात किंवा ह्या गोवे नावाच्या शहरात पूर्णपणे व्हाईट वॉश म्हणजे चुन्याचा गिलाव केलेले घरं होती. तिथं गार्डन्स होते. तिथं मंदिरं होती वाघदेवीची आणि तिथं मोठी-मोठी ह्या राजांनी पाणीसाठी वॉटर टँक्स म्हणजे तळी बांधलेल्या होत्या. असा ह्यांचा रेफरन्सेस मिळतात. आज जर तुम्ही तिथं गेलात, तर तिथं तुम्हाला काही अवशेष मिळतात. पण ते संपूर्णपणे आज नष्ट झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे नंतर हे पूर्णपणे हा जो भाग आहे तो पोर्तुगीजांच्या अंमलाखाली आला आणि पोर्तुगीजांनी जे इन्क्विजिशन लादलं गेलं त्याच्यात अनेक मंदिरं आणि अनेक प्राचीन संस्कृतीचा ऱ्हास केला गेला. त्याच्यात ह्याचाही नाश झालेला आहे. तर असं एक कोपकपट्टणचा आम्हाला हा पट्टणचं हे बंदर आम्हाला दिसून येतंय. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय ते ही पोर्ट वॉल आहे म्हणजे बंदराची पूर्णपणे वॉल आम्हाला बांधलेली दिसून येते. ह्याचं आर्किओलॉजिकल एक्स्कव्हेशन झालेले आहेत. तसंच NIOने पण ह्याचे अनेक अंडर वॉटर सर्वे केलेले आहेत आणि ह्याची जी अंडर वॉटर सर्वे केलेली जी पिक्चर्स आहेत ते NIOकडे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांच्याकडे आहे. तर ही गोपकपट्टण किंवा पट्टणची ही जी पोर्ट वॉल ती संपूर्ण त्या गोवे शहराच्या बाजूला आम्हाला अजूनपर्यंत दिसून येते. ह्यांची एक वेगळी नेव्ही होती आणि सी ट्रेडमध्ये हे एक्सपर्ट्स होते. म्हणजे ह्यांची जी नेव्ही जी आहे ती आम्हाला त्यांच्या वीरगळमधनं दिसून येतं आणि नेव्हल बॅटल्स हे खूपच कॉमन होतं. एवढंच नाहीये की ह्या लोकांनी स्वतःला पश्चिम समुद्राधीश्वर किंवा कोंकण चक्रवर्ती असं मिरून असं स्वतःला उपाधी दिलेल्या. म्हणजे किंग ऑफ द वेस्टर्न कोस्ट किंवा किंग ऑफ कोंकण असं आम्ही त्याला इंग्रजीत म्हणतो. आणि एक ताम्रपट असा सापडतो आम्हाला जो सिद्ध करतो किंवा सांगतोय की गोव्याचा जो गोव्याला इंटरनॅशनल ट्रेड रिलेशन्स होते आणि ते कोणकोणते शहराकडे होते? रोम, कुवेट, झंजिबार आणि श्रीलंका. म्हणजे हा ताम्रपट जवळजवळ 11व्या शतकातला आहे जयकेशी राजाचा. याच्या व्यतिरिक्त चिपळूण, केरळा, बंगाल, पांड्य किंवा केरळा ह्या गावांची पण नावं त्या ताम्रपटात सापडतात. आणि एवढंच नाही, हा ताम्रपट त्या तिथं आलेल्या नौका किंवा शिप्स ज्या आहेत, त्या ट्रेडसाठी आलेल्या शिप्स ज्या आहेत, त्यांच्यावर कसे टॅक्सीस लादले गेलेले होते आणि ते सुद्धा त्या नौकेच्या साईजवरनं. म्हणजे पिंडियान नावाची नौका जी होती, बहुतेक ती पिंडियान नावाची एक नौका असावी जी त्याच्या साईज आणि त्याच्या एकंदरीत रचनेवर त्याला त्याचं नाव दिलं गेलं असावं. तर पिंडियान नावाची नौका जी होती त्याला अमुक आणि तर प्रवान नावाची नौका त्याला अमुक, माकू, पल्लया अशा वेगवेगळ्या नौकांची नौकांच्या जाती आम्हाला ह्या ताम्रपटात सापडतात. आणि त्याप्रमाणे ह्या नौकांना फक्त पार्किंगसाठी म्हणजे तिथं आणून ठेवण्यासाठी ट्रेडसाठी आणलेल्या नौका तिथं ठेवण्यासाठी एका रात्री किंवा 2 रात्रीसाठी एवढे टॅक्सीस भरावे लागतील असा हा ताम्रपट उल्लेख करतो. खूपच इंटरेस्टिंग हा ताम्रपट आहे. पुढे तुम्हाला स्क्रीनवर वीरगळचा एक पिक्चर मी दाखवलेला आहे आणि हा वीरगळ
आम्हाला म्हणजे आम्हाला सांगतो की नौका त्यांची जी त्यांचं नेव्ही कशी होती, नेव्हल बॅटल्स त्यांचे कसे होते आणि ते राजा कोणकोणती वेपन्स वापरत होते, या विरगळच्या पिक्चरवरनं आम्हाला कळतं. काही स्नॅपशॉट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या साम्राज्याबद्दल, ह्या ब्रांचबद्दल. गुहलदेव पहिला ह्याचा उल्लेख ह्या एका ताम्रपटात सापडतो आणि त्याचा उल्लेख असा सापडतो की तो राजा गुजरातच्या सोमनाथ कडे त्याचं व्हॉयेज त्याने केलेलं, म्हणजे त्याने तीर्थयात्रेला त्याने सुरुवात केली एका होडीत बसून, आणि त्या होडीचा जो मास्ट होता तो मोडला एका ठिकाणी, आणि तिथं मधुमत, म्हणजे तो मोहम्मद असावा, मधुमत नावाच्या एका तजिकीने त्याची मदत केली आणि तो मधोमध हंजमनगर इथं राहत होता. पुढे षष्टदेव म्हणजे त्याचा मुलगा, त्याने सोमनाथकडे त्याचं ते आराध्य दैवत मानलं आणि षष्टदेवच सोमनाथच नाही तर कोल्हापूरची महालक्ष्मी ही सुद्धा त्याची आराध्य दैवत होती. आणि ह्याचा उल्लेख जो आहे तो गुजरातमध्ये गणादेवी नावाच्या एका शिलालेखात सापडतो. आणि लोकांनी तीर्थयात्रा करावी म्हणून या राजाने कापराची जी प्राइसेस जे होते, रेट्स जे होते ते कमी केले होते. तसंच जयकेशी नावाचा जो राजा होता त्याने वेळाकुळे नावात एका छोट्याशा गावात त्याने एक स्ट्रॉंग नेव्ही बांधलेली होती आणि ह्या राजाने एक मिजीगिट्टी बांधून, म्हणजे ती बहुतेक हाऊस फॉर द पुअर किंवा एक मशीद असावी, त्या छड्डम नावाचा त्याचा एक प्राईम मिनिस्टर होता, त्याच्यासाठी त्याने एक मॉस्क बांधली आणि तो छद्दम जो होता तो मधोमधाचा मुलगा होता. तर हे स्नॅपशॉट्स मी अशासाठी तुमच्याकडे ठेवतोय की ह्या लोकांनी ऍडमिनिस्ट्रेशन कोस्टल बेल्टवर कसं ठेवलेलं होतं. कारण हा जो कोस्टल बेल्ट जो होता तो कोस्टल बेल्ट पूर्णपणे अनेक वेगवेगळे प्रकारचे तिथे ट्रेडर्स येत होते आणि त्या ट्रेडर्स आणि आपले कल्चर किंवा आपली संस्कृती ह्यांना सांभाळून घेऊन ह्यांनी कसं ऍडमिनिस्ट्रेशन इथं केलेलं हे आम्हाला ह्याच्यावरनं कळतं. अजून एक काही काही गोष्टी त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत मी डेप्थ मध्ये जाणार नाहीये. त्यांची करन्सी जी होती ती गोल्ड कॉइन मध्ये आम्हाला आढळते. निष्क, गड्ड्यानक किंवा द्रकम असे आढळतात. मग ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचे वेगवेगळे ह्याच्यात विभाजन केले, म्हणजे कोंकण 900, हळशी 12,000, हानगल 500, बनवासी 12,000 असे त्याने डिवाइड केलेले. त्यांचे डिस्ट्रिक्ट जे होते त्यांना त्याने कंपण असे नाव ठेवलेलं आहे, कंपण, आणि ते डिस्ट्रिक्ट त्याने छोट्या छोट्या युनिटमध्ये डिवाइड केलेले होते आणि या प्रत्येक युनिटचा जो ऑफिसर होता त्याला मण्णेय असं ते म्हणायचे. तसेच प्रत्येक क्षेत्राला एक धर्मोधनी अपॉइंट केलेला होता. धर्मोधनी म्हणजे गव्हर्नर असावा. मग राजाच्या खाली प्रधान, मंत्री, तंत्रपाल म्हणजे काउन्सिलर्स, रहस्य अधिकृत म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. तसंच ते स्वतःला अनेक राजांचे मांडलिक म्हणून ते स्वतः त्यांच्या अधिपत्याखाली राहायचे आणि हे सगळे मांडलिकांनी, ह्या सगळ्या मांडलिकांना कंट्रोल करण्यासाठी सामंताधिपती नावाचा एक ऑफिसर त्यांचा होता. तसेच छोटे ऑफिसर होते. आता ही सगळी कानडी नावं आहेत, म्हणजे पेरगड्डे, नाडगौडा, नाल्लप्रभू, टॅक्सीस वेगळे, पेरजुंका, हेजुंका, किरकुळ, बिलकोडेट असे नावाचे वेगवेगळे टॅक्सीस होते. आता किरकुळ नावाचा जो टॅक्स होता तो बहुतेक छोट्या आर्टिकल्सवरच होता आणि बिलकोडे नावाचा जो टॅक्स होता तो प्रत्येक म्हणजे सामान्य माणसाने शासनाला द्यायचा होता. अशी सगळी त्यांची ऍडमिनिस्ट्रेशनचे एक छोटस झलक तुमच्या पुढे मी ठेवलेली आहे. तसंच तेलींवर म्हणजे ऑइलमॅन, बिटलनट लिव्स, ऑइल मिल म्हणजे तेलाचे जे घाणे असतात, मिठावर, याच्या सगळ्यावर टॅक्सेस होते. आता कोस्टल बेल्ट असल्यामुळे इथं यांची जी प्रोडक्शन जी होती ती खूप होती, म्हणून तेली किंवा ऑइल मिल म्हणजे तेलाचे घाणे किंवा सॉल्ट, मीठ यांच्यावर त्यांनी टॅक्सेस लादलेले होते. त्यांची न्याय व्यवस्था कशी होती तर चीफ जस्टिस जो होता तो धर्माध्यक्ष, त्याला असं उल्लेख सापडतोय, आणि त्याच्या खाली दंडनायक. जस्टिस प्रत्येकाला दिलेलं असं आम्हाला आढळतं, म्हणजे तिथं कुठेही आम्हाला इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड
आम्हाला तिथं डिफरन्सेस केलेले मिळत नाही. एक उल्लेख सापडतो ताम्रपटात, की पद्मनाभ नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याने नरसिंहाच्या मंदिरातून काही दागिने चोरले आणि राजाने त्वरित त्याच्यावर रिकव्हरीची ऑर्डर काढली आणि ती रिकव्हरी कशी करायची, तर त्याची सगळी मालमत्ता जी आहे ती विकून त्याची रिकव्हरी करायची. त्याच्यावर आम्हाला कळतं की त्यांची न्यायव्यवस्था एकदम करप्ट नव्हती. तसंच चोरी किंवा डकैती किंवा एखाद्या माणसाने म्हणजे इव्हल माइंडेड असणं, म्हणजे दुसऱ्याला कुठेतरी फसविण्याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा एक ऑफेन्सच मानलं गेलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीत. ऑर्डिल बाय फायर म्हणजे अ, हातावर आग ठेवून त्याला शिक्षा देणे. अतिशय इंटरेस्टिंग अशी एक गोष्ट आम्हाला एका ह्याच्यात मिळते. आम्हाला एका शिलालेखात मिळते, इन्स्क्रिप्शन मध्ये मिळते, की 2 मंदिरं होती. एक मंदिराचं नाव मूलस्थान देव आणि दुसरं एक शिवाचं मंदिर होतं. तर त्या दोघा मंदिराच्या पुजाऱ्यांनी एकमेकावर आरोप केला, की मूलस्थान देवाच्या पुजाऱ्याने त्या शिवाच्या मंदिराची मालमत्ता जप्त केलेली आहे. प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या खाली घेतलेली आहे. तर ह्याच्यावर न्याय कसा करावा, कारण ही देवाची बाब होती. तर राजा अशी आज्ञा देतो की दोघांच्या हातावर जळता म्हणजे आग ठेवावी, म्हणजे कोल्स आम्ही ज्याला म्हणतो, इंगळे ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे हात बघावे. जर हाताला काही इजा झालेली आहे म्हणजे तो चोर आहे आणि ज्या माणसाच्या हातात इजा झालेली नाहीये तो चोर नाहीये. आणि त्याप्रमाणे शिवाच्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या हातात इजा झालेली नव्हती, म्हणून त्याचं म्हणणं खरं धरलं गेलं आणि न्याय तसा दिला गेला. हे त्यांचं एक प्रकारचा न्याय व्यवस्थेची आम्हाला एक रूपरेषा मिळते. त्यांचे एम्बलम म्हणजे राजचिन्ह. आता ह्यांचं जे एम्बलम होतं ते राजचिन्ह होतं, तो शिव होता आणि होयसळ राजचिन्हाशी याची खूप सिमिलॅरिटीज आम्हाला मिळते. पण काही म्हणतात की अर्ली पल्लव लायन जो आहे त्यांचा इन्फ्लुएन्स, त्याचा प्रभाव यांच्या राजचिन्हावर पडलेला आहे. तसंच कदंबांचं स्वतःचं असं डेव्हलप केलेलं राजचिन्ह आम्हाला अर्ली फेजमध्ये मिळत नाहीये. हे सगळं जो राजचिन्हाचा जो एकंदरीत स्वरूप जो मिळतो तो 10व्या शतकानंतरच मिळतो आणि त्यांचं वर्णन म्हणजे तो शिव जो आहे त्याचं तोंड उघडलेलं असतं, शेपटीला कर्व असतो आणि उजवा हात वर काढलेला असतो. आणि तुम्ही इथं बघू शकतात हे राजचिन्ह, ही त्यांची राजमुद्रा आहे. ताम्रपट, गोवा कदम साम्राज्याच्या ताम्रपटावर आढळलेली राजमुद्रा आहे. तोंड उघडलेलं, उजवा हात बाहेर काढलेला आणि शेपटीला असं ट्विस्ट असलेला हा राजचिन्ह आहे. पण सिमिलॅरिटीज ऑलमोस्ट होयसळ साम्राज्याकडे आम्हाला मिळून जातं. आणि ह्यामुळे 1980 मध्ये गोवा राज्य सरकाराने गोवा शासनाच्या ट्रान्सपोर्ट ला कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणून नाव ठेवलं आणि त्यांनी जो लोगो अडॉप्ट केला तो त्या राजचिन्हाच्या थ्रू अडॉप्ट केलेला आहे. म्हणजे उजवा हात वर काढलेला आणि शेपटीला ट्विस्ट असलेलं. आणि बहुतेक गोवा हे एकुलते एक राज्य असं मला तरी दुसरं कुठे आढळलेलं नाही अजूनपर्यंत, ज्याची स्ट्रेट ट्रान्सपोर्ट त्या साम्राज्यावरनं त्या साम्राज्याच्या नावावर आहे. इतर ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रात स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा कर्नाटकात स्टेट ट्रान्सपोर्ट असं सापडतं, पण गोव्यात आम्हाला कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं नाव दिलेलं आढळतं. अजून एक गोष्ट म्हणजे हे राजचिन्ह ओरिजिनल फॉर्म मध्ये म्हणजे राजमुद्रा सोडून, ताम्रपटाच्या राजमुद्रा सोडून 3D फॉर्म मध्ये आम्हाला कुठेही अजून मिळत नाहीये पूर्णपणे. पण गोव्यात एका तळीचं उत्खनन करताना असं हे राजचिन्ह सापडलेलं आहे आणि पिलार संग्रहालयात हे राजचिन्ह ठेवलेलं आहे सध्या. तुम्ही ही मूर्ती बघू शकता. ह्या मूर्तीच्या कानात म्हणजे इयरिंग जे आहेत तिथं सुद्धा त्याने आपलं स्वतःचं राजचिन्ह कोरलेलं आम्हाला दिसून येतं. पिक्चरवर गोवा कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची गाडी आणि त्याच्यावर असलेलं राजचिन्ह.
ताम्रपटात तुम्हाला दिसून येतो राजचिन्ह, राजमुद्रा आणि 3 ताम्रपट, षष्ठदेव तिसरा ह्या राजांचा. त्यांचं आर्किटेक्चर हे अर्ली आर्किटेक्चर जे आम्ही म्हणतो, म्हणजे ते तालगुंडात आम्हाला दिसून येतं प्राणवेश्वर मंदिरातून. एकदम प्लेन असं ते मंदिर आहे, त्याच्यावर कोणती मोठी कार्विंग्स नाही आहेत आणि शिवाचं ते मंदिर असून एकदम सिंपल आणि साधं मंदिर आहे ते. पुढे पुढे गोव्यात जर तुम्ही आलात तर त्यांनी मी सांगितलेल्याप्रमाणे की तिथं त्यांना वेगळ्या मटेरियल्स मधनं काम करावं लागलं. गोव्यात आल्यावर वेगळ्या मटेरियल्स वरनं काम करावं लागलं आणि तुम्ही जे स्क्रीनवर दिसताय, तुम्हाला जे दिसतंय ते कुर्डी इथं असलेलं जांभ्या दगडाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या प्लिंथवर पायथ्याशी षष्ठदेव नावाच्या राजाने हे बांधलेल्याचा उल्लेख सापडतो आणि 10व्या शतकातलं हे मंदिर आहे. आणि हे मंदिर जेव्हा सळावली नावाचं धरण बांधलं गेलं गोव्यात, तेव्हा हे मंदिर पूर्णपणे त्या धरणाच्या खाली आलं आणि मग स्टेट आर्काइव्हने हे ट्रान्सप्लांट करून धरणाच्या दुसऱ्या बाजूला आणून ठेवलेलं आहे. तर कुर्डीत सापडलेलं हे 10व्या शतकातील षष्ठदेव राजाने बांधलेलं हे मंदिर. हा शिलालेख. दुसरं जे मंदिर आम्हाला सापडतं ते म्हणजे तांबडी सुल्ला, हे पण गोव्यातच आहे, बेळगावच्या अलीकडे, सीमेच्या अलीकडे. आणि हे सुद्धा मंदिर जवळजवळ 13व्या शतकातलं असं सांगितलं जातं, पण ह्याच्यावर शिलालेख आम्हाला काही मिळत नाहीये. पूर्णपणे सिंपल साधंसं हे मंदिर आहे आणि सिस स्टोन पासून हे बांधलेलं आहे. तर एक पहिलं उदाहरण आम्हाला 10व्या शतकातलं मिळतं, ते जांभ्या दगडापासून बांधलेलं मंदिर, आणि पुढे पुढे आम्हाला मिळतं ते हा सिस स्टोन पासून बांधलेलं मंदिर. आता हा दगड गोव्यात कुठेही मिळत नाहीये, तर बहुतेक खानापूरहून हा आणला असावा असा एक तर्क काढला जातो आणि हे मंदिर बांधलं गेलं असावं असं सांगितलं. त्यांची अजून एक सुंदर अशी मंदिर बांधण्याची आर्किटेक्चरल फॉर्म आम्हाला बघायला मिळतं. ते खानापूर तालुक्यात, कर्नाटकातील खानापूर तालुक्यात देगाव नावाच्या एका गावात आहे आणि हे त्रिकुटचल मंदिर आहे. म्हणजे याच्यात 3 वेगवेगळ्या देवता आहेत. 12व्या शतकात बांधलेलं मंदिर. कमलादेवी नावाची एक राणी होती यांची आणि ह्या कमलादेवीच्या ऑर्डर्स वरनं हे मंदिर बांधलं गेलं होतं आणि पूर्णपणे एका वेगळ्या शैलीत हे मंदिर आहे. आणि हा जो वरचा फोटो जो आम्हाला दिसतो तो ऍक्च्युली ह्या मंदिराचं जे प्रवेशद्वार जे आहे ते पूर्व ईस्ट पासून आहे, पण इथंही त्याने डमी स्टेप्स ठेवलेले आहेत, एंट्रन्सेस ठेवलेले आहेत, पण ते ब्लॉक केलेले आहेत. तर एक वेगळं आर्किटेक्चरल फॉर्म आम्हाला देगाव मध्ये मिळतं त्यांचं. आणि प्लेन, जास्ती ऑर्नामेंटेशन नसलेलं, पण एक 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 विशिष्ट प्रकारची मंदिर बांधण्याची शैली त्यांनी डेव्हलप केलेली आम्हाला दिसते. हळसीला जर तुम्ही आलात तिथंच बेळगावला, तर तुम्हाला अजून एक वेगळं प्रकारचं एक मंदिर दिसतं. ते सुद्धा द्विकूट, 2 चेंबर्स, म्हणजे त्यांना 2 गर्भगृह आहेत. हा एक, आणि याच्या खाली शिखरच्या खाली आहे तो एक गर्भगृह. आणि एका गर्भगृहात योगनारायणाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गर्भगृहात भूवराची मूर्ती आहे. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता मंदिर एकदम प्लेन, जास्ती अलंकार नसलेलं, फक्त त्याचं विमान किंवा शिखर अलंकारित आहे. मधुकेश्वर मंदिर जे शिरसीला आम्हाला सापडतं, म्हणजे आम्ही बनवासीचा जो उल्लेख करतो त्या बनवासीत जे सापडतं ते मधुकेश्वराचं मंदिर आहे. हे मधुकेश्वराचं मंदिर सुद्धा शिवलिंग, आतमध्ये शिवलिंग पूजलं जातं आणि ह्याच्यावर वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सेस आम्हाला दिसून येतं. एक म्हणजे पुढे असलेलं नायका काळातलं एंट्रन्स, तसंच वर पुढे अजूनपर्यंत 17व्या-18व्या शतकात त्यांनी डेव्हलप केलेलं वरचं शिखर. पण खालचा जो मंदिराची रचना जी आहे ती एकदम प्लेन आणि साधी आहे, जसं आम्हाला गोव्यात किंवा हळशीत सापडतो. आतमध्ये मधुकेश्वर मंदिराच्या आतमध्ये आम्हाला सुंदर असं नवरंग मंडप सापडतो, जिथं रंगशिला सापडते. त्यांची स्कल्पचरल आर्ट, म्हणजे त्यांची मूर्ती कला कशी होती, तर खूपच इन्फ्लुएन्स आम्हाला दिसून येतो होयसळ आणि लेटर चालुक्याचा. गोव्यात ह्यांची खूपच अवशेष मिळतात मूर्तीच्या स्वरूपात. म्हणजे ही 2-3 मंदिरं सोडल्यास तर इतर जी आम्हाला कदम साम्राज्यांची जी आम्हाला अवशेष मिळतात ती मूर्तीच्या स्वरूपात इथं मिळतात. आणि
खूपच डायनेमिझम, म्हणजे खूपच त्याच्यात आम्हाला एक तऱ्हेची ॲक्टिव्हिझम आम्हाला या मूर्तीमध्ये दिसून येते. तुमच्या समोर जी आहे ती नवदुर्गेची मूर्ती अशी पूजली जाते. ॲक्चुअली महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. तुम्हाला बघून कळेल की ह्याच्यात केवढं त्याने डायनेमिझम दाखवलेलं आहे. 12व्या शतकातली ही मूर्ती अ, लेटर चालुक्यन किंवा होयसळ ह्या शैलीवरती कोरलेली आहे आणि एकदम त्याची फाईन कार्विंग आम्हाला दिसून येतात. तसंच दुसऱ्या साईडला जो दिसतो तो केशवाची मूर्ती आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला जाली वर्क किंवा फिलग्री वर्क दिसून येतं. चक्रमध्ये त्याने हातात जे धरलेलं चक्र आहे त्याच्यात आम्हाला फिलग्री वर्क दिसून येतं. एकदम इंट्रिकेट कार्विंग्ज आणि खूपच एक्सक्विजिट कार्विंग्ज मध्ये त्यांच्या मूर्त्या आम्हाला आढळतात. तसंच हळसीला आम्हाला योगनारायण आणि लक्ष्मीनारायण दिसून येतात आणि योगनारायणाची मूर्ती जी आहे ती ग्रीन सिस्टमध्ये कोरलेली आहे आणि नारायणाची जी मूर्ती आहे ती सुद्धा ग्रीन सिस्टमध्येच कोरलेली आहे आणि यांची एक विशिष्ट खासियत होती ती म्हणजे लक्ष्मीनारायण किंवा उमा महेश्वर म्हणजे कपल्स डेटी दाखवणं ह्यांच्यात खूपच कॉमन होतं. अ, मी इथं जो लेक्चर जो आहे मी एंड करतोय. तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकताय. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. थँक्यू. नमस्कार. प्रभाकर कोळेकरनी विचारलं की चालुक्यांचा प्रभाव कसा का होता. ऍक्च्युली नंतरची जी डायनेस्टी जे होत्या त्यांचं आम्हाला ह्या लोकांकडे रेफरन्सेस सापडतात. म्हणजे एकंदरीत अर्ली चालुक्याच नाही, लेटर चालुक्याबद्दल मी बोलतोय. ह्यांनी मांडलिकता पत्करलेली त्यांची काही काळासाठी. तर बहुतेक ते त्यांसाठी ते मस्ट बी वॉन्टिंग टू असोसिएट देमसेल्स विथ अ बिगर डायनेस्टी म्हणून तो आम्हाला रेफरन्सेस देत असावे. कारण कसं आहे की हे ताम्रपट आणि जी शिलालेख जे आहेत ते संपूर्णपणे आम्हाला ऐतिहासिक दृष्टिकोनातनं केवढे घ्यावेत ते आम्हाला अजूनपर्यंत कळायला पाहिजे. कारण ही डायनेस्टी जी आहे ना खूपच छोटी आहे, लहान डायनेस्टी आहे आणि त्यामुळे ह्यांचे संबंध कसे काय पुढे आहेत हे कळत नाही. कारण वेगवेगळ्या शाखा असल्यामुळे आणि काही त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं लिंक आम्हाला मिळत नाहीये. प्रभाकर कोळेकरांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदंबावर अनेक बुक्स आहेत जसे की कदंब कुल बाय जॉर्ज मोराइश. मी टाईप करतोय कदंब कुल बाय जॉर्ज मोराइश. मग तुम्ही व्ही.टी. गुणेचे म्हणजे आमचे एक्स डायरेक्टर ऑफ आर्काइव्ज होते. गोवा गॅझेटियरवर त्यांनी कदंबावर काही पब्लिश केलेलं आहे. तर कदंबकुल आहे. मग कदंबाज म्हणून लिहिले आणि 4-5 पुस्तकं ह्याच्यात आहे. भामरे सर, ते सांगणं जरा कठीण आहे कारण ह्यांच्याकडे ते संबंध त्यांचा होता की नाही. कारण हे पूर्णपणे ही जी लोक जी आहेत हे जे साम्राज्य आहे ते पूर्णपणे कानडी आहे.
त्यांचे शिलालेख किंवा त्यांची इव्हन लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज जी आम्हाला सापडते ती कानडी सापडते. तर ह्या लोकांशी आणि महाराष्ट्रातील कदम यांचा काय नेमका संबंध आहे हे सांगणं जरा कठीण होईल. तर तुम्ही लेक्चर ऐकून घेतल्याबद्दल आणि माझी मराठी सहन केल्याबद्दल, तोडकी मराठी, मी तुमचं आभार मानतो. काही तुम्हाला कमेंट्स असतील तर मला प्लीज कळवा. थँक यू सिंधुजन अकादमी. थँक यू फॉर गेटिंग मी ऑन दिस प्लॅटफॉर्म. थँक यू व्हेरी मच.